महात्मा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता? तर याचं उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ. पुढचा प्रश्न. बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र केव्हा सुरू केले? तर याचं उत्तर आहे 1832 साली. पुढचा प्रश्न. महात्मा फुलेंनी डॅश साली तुकाराम पडवळ यांनी लिहिलेल्या जातिभेद विवेकसारच्या द्वितीय आवृत्तीचे उद्घाटन केले होते? तर महात्मा फुलेंनी 1855 साली तुकाराम पडवळ यांनी लिहिलेल्या जातिभेद विवेकसारच्या द्वितीय आवृत्तीचे उद्घाटन केले होते. पुढचा प्रश्न. महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ केव्हा प्रकाशित केला? तर याचं उत्तर आहे 1873 साली. पुढचा प्रश्न. गुलामांचे राष्ट्र हा लेख कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी. पुढचा प्रश्न. महर्षी कर्वेंनी प्रथम कोणत्या देशाला भेट दिली होती? तर याचं उत्तर आहे इंग्लंड या देशाला. पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मुंबईचे त्यावेळचे गव्हर्नर डॅश यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला? तर याचं उत्तर आहे लॉर्ड हॅरिस यांच्या अध्यक्षतेखाली. पुढचा प्रश्न. 1915 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठात कोणता प्रबंध सादर करून MA ची पदवी मिळवली? तर याचं उत्तर आहे ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे विठ्ठलरामजी शिंदे यांनी. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनाईकसाठी राजर्षी शाहू महाराजांनी किती रुपयाची मदत केली? तर याचं उत्तर आहे 2500 रुपये. पुढचा प्रश्न. महात्मा फुले यांनी दानपट्टा व नेमबाजीचे शिक्षण कोणाकडून घेतले होते? तर याचं उत्तर आहे लहुजी साळवे यांच्याकडून. पुढचा प्रश्न. गणेश वासुदेव जोशी यांचा मृत्यू केव्हा झाला? तर याचं उत्तर आहे 25 जुलै 1880 रोजी. पुढचा प्रश्न. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी. पुढचा प्रश्न. महर्षी कर्वे कोणत्या ठिकाणच्या शिक्षण परिषदांना हजर होते? तर याचं उत्तर आहे जपान व स्वित्झर्लंड. पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांनी वेदोक्त प्रकरणानंतर क्षात्र जगद्गुरू पीठ आसनावर कोणाची निवड केली? तर याचं उत्तर आहे सदाशिवराव पाटील यांची. पुढचा प्रश्न. प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले गेले? तर याचं उत्तर आहे सुबोध पत्रिका. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 18 जुलै 1942 रोजी. पुढचा प्रश्न. प्रार्थना समाज या संस्थेचे बौद्ध वाक्य काय होते? तर याचं उत्तर आहे लव्ह ऑफ गॉड इन सर्व्हिस ऑफ मॅन. पुढचा प्रश्न. रिलिजियन प्रॉब्लेम इन इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे डॉक्टर एनी बेझंट. पुढचा प्रश्न. समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले? तर याचं उत्तर आहे रघुनाथ धोंडो केशव कर्वे यांनी. रघुनाथ धोंडो कर्वे यांनी. पुढचा प्रश्न. 19 साली महात्मा फुलेंनी रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेऊन जीर्णोद्धार केला होता? तर 1867 साली महात्मा फुलेंनी रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेऊन जीर्णोद्धार केला होता. पुढचा प्रश्न. गुलामगिरीचे शस्त्र हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे पुस्तक लिहिले आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी. पुढचा प्रश्न. अनाथ बालिकाश्रमाचे चिटणीस कोण होते? तर अनाथ बालिकाश्रमचे चिटणीस होते महर्षी कर्वे. पुढचा प्रश्न. शाहू महाराजांनी वेठबिगारीची पद्धत केव्हा बंद केली? तर याचं उत्तर आहे 1894 साली. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1922 मध्ये
लंडन विद्यापीठात कोणता प्रबंध सादर करून DSc ही पदवी मिळवली? तर याचं उत्तर आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी. पुढचा प्रश्न, अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली? अहिल्याश्रमाची स्थापना, तर याचं उत्तर आहे विठ्ठलरामजी शिंदे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायकचे पहिले संपादक कोण होते? तर याचं उत्तर आहे श्री नंदर भाटकर. पुढचा प्रश्न, 19 मे 1852 मध्ये महात्मा फुलेंनी अस्पृश्यांसाठी कोणत्या ठिकाणी शाळा सुरू केली होती? तर याचं उत्तर आहे पुण्यातील वेताळपेठेर. पुढचा प्रश्न, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 3 जून 1916 रोजी. पुढचा प्रश्न, बाबा पदमनजी यांचा जन्म डॅश साली बेळगाव येथे झाला? तर याचं उत्तर आहे बाबा पदमनजी यांचा जन्म 1831 साली बेळगाव येथे झाला. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरातील शंकराचार्यांचे पीठ रद्द करून क्षात्र जगद्गुरूचे नवे पीठ केव्हा निर्माण केले? तर याचं उत्तर आहे ऑक्टोबर 1920 मध्ये. पुढचा प्रश्न, 1897 साली बंगालमध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या स्थापनेमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणाची प्रेरणा होती? तर याचं उत्तर आहे अप्पा दुराई यांची. पुढचा प्रश्न, भूदान चळवळीत विनोबा भावे यांना कोणत्या ठिकाणाहून प्रथम भूदान मिळाले? तर याचं उत्तर आहे पोचमपल्ली येथून. पुढचा प्रश्न, प्रबुद्ध भारत या वृत्तपत्राचे संपादक कोण? तर याचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद. पुढचा प्रश्न, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे विठ्ठलरामजी शिंदे यांनी. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी गुलामगिरी ग्रंथ कोणाला अर्पण केला? तर याचं उत्तर आहे अमेरिकेतील गुलामगिरी युद्ध लढणाऱ्यांना. पुढचा प्रश्न, जात्युच्छेदक निबंध कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी. पुढचा प्रश्न, जगन्नाथ शंकर सेठ यांचा जन्म 1830 साली डॅश येथे झाला? तर याचं उत्तर आहे मुंबई येथे झाला. पुढचा प्रश्न, 2 एप्रिल 1894 रोजी वयाच्या डॅशव्या वर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे कायदेशीर वारस बनले? तर याचं उत्तर आहे 2 एप्रिल 1894 रोजी वयाच्या 20व्या वर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे कायदेशीर वारस बनले. पुढचा प्रश्न, 1917 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या संस्थानात मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नोकरी केली? तर याचं उत्तर आहे बडोदा या संस्थानात. तरुण मराठा सेवा संघाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे विठ्ठलरामजी शिंदे यांनी. पुढचा प्रश्न, आधुनिक मनू असे कोणाला संबोधले जाते? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. सत्यशोधक समाजाचे कार्य कोणत्या साप्ताहिकातून प्रसिद्ध केले जाईल? तर याचं उत्तर आहे दीनबंधू. पुढचा प्रश्न, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांचे. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या महिला विद्यालयाची पहिली विद्यार्थिनी कोण? तर याचं उत्तर आहे पार्वतीबाई आठवले. पुढचा प्रश्न, डॉक्टर राम गोपाल भांडारकर यांचा मृत्यू केव्हा झाला? तर याचं उत्तर आहे 24 ऑगस्ट 1925 रोजी. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी सोमवंशी आर्य क्षत्रिय बोर्डिंग केव्हा सुरू केले? तर याचं उत्तर आहे 1920 साली. अस्पृश्यता ही लोकांची लहर आहे असा विचार कोणी मांडला होता?
तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेचे अध्यक्ष कोण होत्या? तर अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्षा होत्या महाराणी चिमणाबाई साहेब गायकवाड. पुढचा प्रश्न, देव समाजाची स्थापना कोणी केली होती? तर देव समाजाची स्थापना केली शिवनारायण अग्निहोत्री यांनी. पुढचा प्रश्न, भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? भारत कृषक समाज. तर याचं उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी. पुढचा प्रश्न, मनुष्य गुलाम होतो त्या दिवशी त्याचा अर्धा सद्गुण जातो असे कोण म्हणत असत? तर याचं उत्तर आहे महात्मा फुले. पुढचा प्रश्न, अलंकार मीमांसा हा लेख कोणी लिहिला? तर हा लेख लिहिला गोपाळ गणेश आगरकर यांनी. पुढचा प्रश्न, बाळशास्त्री जांभेकर यांचे पूर्ण नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे बाळ गंगाधर जांभेकर. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानमध्ये गोहत्या बंदी कायदा केव्हा केला? तर याचं उत्तर 1901 साली. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुंबईतील सिडनेहॅम कॉमर्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून केव्हा नियुक्ती झाली? तर याचं उत्तर आहे नोव्हेंबर 1918 मध्ये. पुढचा प्रश्न, निराश्रित सेवा सदनची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे जनाक्का शिंदे यांनी. पुढचा प्रश्न, 1920च्या माणगाव अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनी दीनबंधू वृत्तपत्र केव्हा सुरू केले? तर कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र 1 जानेवारी 1877 रोजी सुरू केले होते. पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 1884 साली. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वेंनी महिला विद्यालयाचे रूपांतर हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत केव्हा केले? तर याचं उत्तर आहे 1919 साली. पुढचा प्रश्न, पंडिता रमाबाई यांचा जन्म केव्हा झाला? तर याचं उत्तर आहे 23 एप्रिल 1858 रोजी. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी सुतार बोर्डिंगची स्थापना केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 1921 साली. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला हू वेअर शूद्राज हा ग्रंथ कोणाला समर्पित केला? तर याचं उत्तर आहे महात्मा फुले यांना. पुढचा प्रश्न, इंडिपेंडेंट लेबर पार्टीची स्थापना कोणी केली? इंडिपेंडेंट लेबर पार्टीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. पुढचा प्रश्न, समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले? तर समाज स्वास्थ्य हे मासिक रघुनाथ धोंडो कर्वे यांनी सुरू केले. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात कोणती संस्था काढली? तर याचं उत्तर आहे महिलाश्रम. पुढचा प्रश्न, विष्णुशास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्रातून विधवांच्या दुःखांना वाचा फोडली? तर याचं उत्तर आहे इंदू प्रकाश या वृत्तपत्रातून. पुढचा प्रश्न, महात्मा फुलेंनी अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ केव्हा लिहिला? तर याचं उत्तर आहे 1883 साली. पुढचा प्रश्न, गुलामगिरीचे शास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ लिहिला आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी. पुढचा प्रश्न, बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 1812 साली डॅश येथे झाला? तर याचं उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 1812 साली रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले येथे
झाला. पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाच्या शाखेची स्थापना डॅश रोजी केली. तर याचं उत्तर आहे 11 जानेवारी 1911 रोजी. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिडनेहॅम कॉलेजमध्ये कोणता विषय शिकत होते? कोणता विषय शिकवत होते? तर याचं उत्तर आहे अर्थशास्त्र. आद्य इतिहास संशोधक कोणास म्हटले जाते? तर आद्य इतिहास संशोधक बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटले जाते. पुढचा प्रश्न. दुधगाव विद्यार्थी आश्रमची स्थापना कोणी केली? तर दुधगाव विद्यार्थी आश्रमची स्थापना भाऊराव पाटील यांनी केली. पुढचा प्रश्न. महात्मा फुलेंनी अस्पृश्यांसाठी पिण्याचा हौद केव्हा खुला केला? तर याचं उत्तर आहे 1868 साली. पुढचा प्रश्न. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? सुधारक. तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी. पुढचा प्रश्न. निष्काम कर्मठचे ब्रीद वाक्य काय होते? तर याचं उत्तर आहे समाजसेवा हा आमचा देव व सेवेच्या उपयुक्ततेविषयी खात्री ही आमची श्रद्धा. हे ब्रीद वाक्य होते. पुढचा प्रश्न. पंडिता रमाबाईंचे निधन केव्हा झाले? तर याचं उत्तर आहे 5 एप्रिल 1922 रोजी. राजर्षी शाहू महाराजांनी देवांग बोर्डिंग हाऊस ची सुरुवात केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 1921 साली. पुढचा प्रश्न. महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा या शब्दात गौरव केला जातो? तर याचं उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचा. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष बरखास्त करून कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर याचं उत्तर आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न. संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? तर याचं उत्तर आहे विनोबा भावे यांनी. पुढचा प्रश्न. लोकहितवादी हे टोपण नाव कोणाचे आहे? तर हे आहे गोपाळ हरी देशमुख यांचे. पुढचा प्रश्न. महात्मा फुलेंनी डॅश रोजी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला? तर महात्मा फुलेंनी 18 जुलै 1883 रोजी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न. गोपाळ गणेश आगरकर यांचा मृत्यू केव्हा झाला? तर याचं उत्तर आहे 17 जून 1895 रोजी. पुढचा प्रश्न. दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म मुंबई येथे डॅश साली झाला? तर यांचा जन्म मुंबई येथे 1814 साली झाला. पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांनी टेक्निकल स्कूलची स्थापना केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 1903 साली. पुढचा प्रश्न. डॅश साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात परत आल्यावर काही काळ त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली? तर 1924 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात परत आल्यावर काही काळ त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. पुढचा प्रश्न. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना. छत्रपती शाहू बोर्डिंगची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे भाऊराव पाटील यांनी. पुढचा प्रश्न. सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्या ठिकाणी सावतामाळी प्री बोर्डिंगची स्थापना केली? तर याचं उत्तर आहे पुण्यातील गंजपेठेत. पुढचा प्रश्न. महर्षी कर्वे यांनी
महिला विद्यापीठाची स्थापना केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 1916. पुढचा प्रश्न. सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे असे कोण म्हणाले? तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. पुढचा प्रश्न. स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे व्यंकटेश भवानराव खेडगीकर. पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहू मिलची स्थापना केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 1906 साली.